नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे नानांचं आणि हिम्मतराव काकांचं बोलणं ऐश्वर्या आता चोरून ऐकण्यासाठी आलेली असते आणि ती दाराच्या इथे येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा नाना म्हणत असतात की नाही नाही, तुम्ही निवृत्त होण्याबद्दल आता काहीसुद्धा बोलू नका, ही जबाबदारी तुमची आहे. तेव्हा हिम्मतराव काका म्हणतात, पण नानासाहेब, ही जबाबदारी ज्याची आहे त्याला एक ना एक दिवस तरी द्यायला हवीच ना. तेव्हा नाना म्हणत असतात, नाही नाही, तुम्ही आता त्याबद्दल काहीच बोलू नका. एवढ्या वर्ष हे सत्य आपण सगळ्यांपासून लपून ठेवलेलं आहे आणि ते एकाएकी कुणासमोरही येता कामा नये. तेव्हा ही जबाबदारी तुमची आहे, ती तुम्हीच पार पाडा. तेव्हा ऐश्वर्या आता चोरून ऐकत असताना जानकी आहे त्याने म्हणते, ऐश्वर्या इथे काय करतेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हिम्मतराव काका आलेत ना, त्यांना काही चहा कॉफी हवी आहे का ती विचारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ते चहा कॉफी घेत नाही, ते फक्त लिंबू सरबत घेतात आणि ते मी त्यांच्यासाठी आणले, तू आता गेलीस तरी चालेल. तर इकडे आता ओवीचा राग घालवण्यासाठी जानकीसुद्धा खूप जास्त प्रयत्न करत असते, पण ओवी तिचं काही ऐकत नाही. त्याच्यानंतर ऋषिकेशसुद्धा आता घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो की ओवी काय झालंय, का माझं बाळ रागवलंय? तेव्हा ओवी म्हणत असते, बाबा तू सुद्धा माझ्याशी बोलू नकोस. म्हणजे बघ ना, तुमच्या दोघांचं लग्न होतं तेव्हा तुम्ही कुणीच मला इन्व्हाइट का केलं नाही? तेव्हा इथे जानकीसुद्धा हसायला लागते. ऋषिकेश म्हणत असतो, अरे बाप रे, ही तर खूप मोठी चुकी झाली ना आमच्याकडून. तेव्हा ओवी म्हणत असते की माझा आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा फोटो आहे आणि ॲन्युअल डेमध्ये सुद्धा माझा फोटो आहे. सगळीकडे जर माझे फोटो असतात तर तुमच्या लग्नामध्ये माझा फोटो का नाही आहे बाबा? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, कारण ओवी बाळा, आमच्या लग्नामध्ये तू नव्हतीस ना, तू आमच्या लग्नानंतर आली आहेस. तेव्हा ओवी म्हणते, मी तुमच्या लग्नानंतर आली आहे म्हणजे काय बोलताय तुम्ही बाबा? मग मी तुमच्या लग्नामध्ये कुठे गेले होते ते मला सांगा ना, तुम्ही का मला बोलवलं नाहीत? तेव्हा इथे ओवी आता ओरडून बोलल्यानंतर जानकीला आता राग येतो आणि जानकी म्हणत असते, ओवी, हा काय सूर लावलास तू बाबांजवळ बोलण्याचा? बाबांनी एवढं प्रेमाने तुला जवळ घेतलं ना, असं कुणी वागतं का? आणि सगळेजण सकाळपासून तुझी मनधरणी करतायत, तरीसुद्धा तुझा राग अजून गेलेला नाही आहे का? तेव्हा ओवी म्हणते, मला कुणाशी काही बोलायचंच नाही आहे आणि ती पुन्हा रागावून निघून जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, पण ओवी जो विचारते त्या प्रश्नाचं उत्तर आपण काय द्यायचं गं? म्हणजे ओवी आपल्या लग्नामध्ये का बरं नव्हती? ते आपल्या लग्नात का आली नाही आहे? तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्ही पण ना अगदी तिच्यासारखेच काही पण बोलता. तर इकडे आता नानासाहेब म्हणत असतात, हे बघा हिम्मतराव, आता तुम्ही येण्याच्या आधी आहे ना जरा फोन करून येत जा, कारण जर मी कधी घरी नसेन तर तुमची फेरी वाया जायला नको. आणि हे बघा, 30-35 वर्ष ही गोष्ट आपण सगळ्यांपासून लपून ठेवलेली आहे, ती अशी एकाएकी त्यांच्यासमोर यावी असं मला तरी नाही वाटत. तेव्हा आता सध्या तरी तुम्ही कुणाला काही बोलू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना, 30-35 वर्ष तुम्ही ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवले, पण ऐश्वर्यापासून ती लपून नाही राहणार. तेव्हा आता मी शोधून काढणारच की ही नेमकी काय गोष्ट आहे. तर इकडे आता ऋषिकेश विचारत असतो की ओवी कुठे आहे? तिचा अजून राग गेलेला नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा येते आणि म्हणत असते, अगं जानकी, माझा मोबाईल कुठे आहे? माझा फोन कुठे दिसत नाही आहे मला. तेव्हा जानकी म्हणते, हो का, असेल इथेच कुठेतरी, थांबा मी शोधून देते. तेव्हा ओवी तिथे येते आणि म्हणत असते की आजी, हा घे तुझा मोबाईल. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे माझा मोबाईल माझ्या ओवीकडे होता का? तेव्हा जानकी म्हणते, ओवी, किती वेळा सांगितलंय फोनला हात लावताना विचारून लावायचा म्हणून, आणि दुसऱ्यांच्या वस्तूला हात मुळात लावायचाच नाही. किती वेळा सांगितलंय तुला? तेव्हा इथे ओवी म्हणत असते की मी सरू आत्याला फोन केला होता. जानकी म्हणते, का? सरू आत्याला का फोन केला होतास तू? तेव्हा इथे ओवी म्हणते, कारण मला इथे सगळेजण हवेत, मला सगळ्यांजवळ बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी सगळ्यांनाच इथे बोलावले. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अगं पण तू सर्व त्याला का बोलवलेस? ती कामात असेल ना, तिने जर काही टेन्शन वगैरे घेतलं तर? तेव्हा इथे ओवी म्हणत असते, असू देत, मला सगळ्यांशी बोलायचं आहे, ते आल्यानंतरच मी सांगेन मला काय बोलायचं आहे. तेव्हा सारंग येतो आणि म्हणतो, काय चाललंय तरी काय? कसली सभा भरली आहे इथे आणि आमच्या ओवी मॅडम काय बोलतायत? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ते विचारा तुमच्या लाडक्या ठम्मालाच ती काय बोलते ते. तेव्हा सारंग म्हणतो, काय झालं ओवी, तू का रुसली आहेस? ओवी म्हणते, मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, का? काय हवंय माझ्या ओवीला? तुला जे हवंय ना ते मी तुझ्यासाठी घेऊन येईन, फक्त सांग तुला काय हवंय ते. तेव्हा इथे ओवी म्हणते, मला काहीच नको. तेव्हा सारंग म्हणतो, तुला बाहुली आणू का? तुला खेळणी आणू का? ओवी म्हणते, नको, मला काहीच नको आहे, मला लग्न हवं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, काय, ओवीला लग्न करायचं आहे? अगं बाळा, तुझी अजून शाळा पूर्ण झालेली नाही आहे आणि तुझ्यासाठी एवढा छोटासा नवरदेव मी कुठून आणायचा? तेव्हा ओवी म्हणते, सारंग काका, अरे माझं लग्न नाही, आईबाबांचं लग्न हवं आहे मला. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, काय? तेव्हा ओवी म्हणते, हो, मला आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न करून द्यायचं आहे, कारण मी त्यांच्या लग्नामध्ये नव्हते, त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालं तरच मी त्यांच्या लग्नात येऊ शकते ना.
तेव्हा इकडे आता हिम्मतराव काका आश्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. त्यांचा पाठलाग करत करत ऐश्वर्यासुद्धा त्यांच्या मागे मागे आलेली असते. तेव्हा हिम्मतराव काका जातात आणि म्हणतात की कुणालाही सहज आतमध्ये सोडायचं नाही, विचारपूस केल्याशिवाय आणि त्याचं नाव आम्हाला सांगितल्याशिवाय आतमध्ये कुणाचीही एंट्री होणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या आता ते आश्रम बघत असते. आश्रमामध्ये जे लोक काम करत असतात त्यांनासुद्धा ते ऑब्झर्व करत असते की ही लोक नेमकी कोण आहेत, हे आश्रम कुणाचं आहे, हे खूप सारे प्रश्न तिला पडलेले असतात. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की हे बघा, माझी अशी इच्छा आहे की आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं आणि मला आता प्रॉपर इन्व्हिटेशनसुद्धा हवं आहे त्या लग्नाचं. तेव्हा इथे सरू म्हणत असते, अच्छा म्हणजे तू यासाठी आम्हाला इथे बोलवलं आहेस का घाईघाईने? तेव्हा इकडे विक्रम म्हणत असतो, अगं ओवी बाळा, मी माझी महत्त्वाची मीटिंग सोडून आलो आहे. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की हेच माझं महत्त्वाचं काम आहे, आईबाबांचं लग्न होणार, मला प्रॉपर इन्व्हिटेशन येणार, लग्नाच्या अल्बममध्ये माझासुद्धा फोटो मला हवा आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अच्छा म्हणजे त्यासाठी तू रुसून बसली आहेस का? तेव्हा ओवी म्हणते, हो, त्याशिवाय माझा राग काही जाणार नाही आहे. तरी ते ऐश्वर्या आता त्या माणसाचा पाठलाग करत करत आश्रमाच्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि तिला आता खूप सारी माहितीसुद्धा मिळवायची असते. तेव्हा इथे हिम्मतराव काका आश्रमाचं संपूर्ण कामकाज बघत असल्यामुळे ते सगळ्या फाईल वगैरे चेक करत असतात. तेवढ्यातच तिथे आता वॉचमन येतात आणि म्हणतात, ओ मॅडम, तुम्ही आतून कुठून आलात, कोण आहात तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, नाही काही नाही, मी आश्रमच बघायला आले होते. नाही कसं आहे ना, हे आश्रम खूप छान आहे ना, मी कळलं होतं मला, त्यासाठी थोडं बघायला आणि चौकशी करायला आले होते. तेव्हा इथे आता वॉचमन म्हणत असतात की हे ऑफिस आहे, आश्रम याच्या मागे आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का? तेव्हा इथे वॉचमन म्हणतात, तुम्हाला इथे कुणाला आणायचं आहे का? आमचा आश्रम खरंच खूप छान आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, माझी एक मैत्रीण आहे ना, तिच्या भावाच्या मुलाला इथे आणायचं आहे, त्याचे आईवडील नाही आहेत ना म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हे आश्रम नानासाहेबांचं आहे का? तेव्हा इथे वॉचमन म्हणतात की हो, हे नानासाहेबांचंच आश्रम आहे. तेव्हा इथे हिम्मतराव आहेत ना, ते सगळं आश्रम सांभाळतात, त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्रं आहेत. नानासाहेब फक्त इथे देणगी देतात आणि या सगळ्यांना सांभाळतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो का? मग नाव का असं पी आहे, पी आश्रम? तेव्हा ते वॉचमन म्हणतात की पी म्हणजे पार्वती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पार्वती म्हणजे कोण? नानासाहेबांची नक्कीच जवळची व्यक्ती असेल. तर इकडे आता सारंग म्हणत असतो की आता तर लग्न होणारच. तेव्हा सारंग म्हणत असतो की चला, ओवी म्हणाली आहे ना, म्हणजे लग्नाची तयारी सुरू करायला हवी. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की लग्न जसं मी म्हणेल तसंच व्हायला हवं आहे. जानकी म्हणत असते, ओवी, लग्न वगैरे काही होणार नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई, तुम्हाला कुणालाच मी काही विचारणार नाही आहे, फॅमिलीचा कौल आपण घ्यायचा, म्हणून तर इथे सगळ्यांना जमा व्हायला सांगितले ना. आता आपण बघूया की हे लग्न कोण थांबवतंय ते. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की अगदी बरोबर बोलते ओवी, लग्न तर आता झालंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये फॅमिलीचा कौल सगळ्यात महत्त्वाचा. तेव्हा इकडे आता हिम्मतराव काका येतात आणि ऐश्वर्याला विचारत असतात, कोण आहात तुम्ही, कसली माहिती हवी तुम्हाला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही काही नाही काही नाही, आणि ती आता डोक्यावरती पदर घेऊनच तिथून पळून जाते. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की हे सगळं काय आहे? तेव्हा वॉचमन म्हणत असतात की नानांबद्दल विचारत होते, खूप माहिती विचारत होते की आश्रमाचं नाव काय आहे असं सुद्धा विचारत होत्या, कोण आहेत काय माहिती. तेव्हा हिम्मतराव काका म्हणत असतात की ही बाई कोण होती काय माहिती, पण हिच्याबद्दल आता नानांच्या कानावरती टाकायला हवं आहे. तर इकडे त्यांना आता संशय आलेला असतो की कुणीतरी व्यक्ती आहे जी माझी पाठलाग करत इथे आली होती. तर इथे आता ओवीने हट्ट केल्यामुळे आता फॅमिलीचा कौल महत्त्वाचा. तेव्हा सगळेजण आता चिठ्ठी लिहित असतात. तेव्हा इथे खूपच जास्त स्मार्ट आहे ओवी अशी जानकी म्हणते. ऋषिकेश म्हणतो, तुझीच मुलगी आहे ना, तुझ्यावरती गेली आहे. तेव्हा इथे फॅमिलीचा कौल आता हातामध्ये घेतलेला असताना ऐश्वर्या येते आणि तिचा धक्का सारंगला लागतो आणि तो कलश आता खाली पडणार तेवढ्यातच तो ऋषिकेश पकडतो. तेव्हा इथे सगळ्यांना ऐश्वर्या सॉरीसुद्धा म्हणत असते. तेव्हा इथे ओवी म्हणते, ऐश्वर्या आंटी, अगं आमचा फॅमिली कलश आता खाली पडला असता ना, फुटला असता तो आता. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की सॉरी हां, मला माहिती नव्हतं ना इथे काय चाललं इथे. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का, कुठे गेली होतीस तू, ते सांगशील का? असं विचारल्यानंतर आता इथे ऐश्वर्या तोंडावरती पडते, कारण ती कुणालाही न सांगता बाहेर गेलेली असते हिम्मतराव काकांचा पाठलाग करत. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सारंग म्हणत असतो की ऐका हो ऐका, ओवीच्या सांगण्यावरून आता पुन्हा एकदा जानकी वहिनीचं आणि ऋषिकेश दादाचं लग्न होणार आहे हो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता आजीला म्हणत असते की तुम्ही मला हिम्मतराव काकांबद्दल अजून काहीच सांगितलेलं नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात की त्यांच्याविषयी सांगण्यासारखं असं काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आणि पार्वती आश्रमाबद्दल? तेव्हा इथे पार्वतीचं नाव घेतल्यानंतर आता आजीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं, त्या आश्रमाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
त्यानंतर इथे ऋषिकेश आता जानकीचा हात पकडतो आणि तिच्याबरोबर आता गप्पा मारत असतो. तेवढ्यातच इथे जानकी म्हणते, "हो काय करताय तुम्ही?" तेव्हा इथे ऋषिकेश आता गुलाबाचं फूल काढतो आणि तिला म्हणतो, "तू लग्न करशील का माझ्याशी?" तेव्हा जानकी खूपच जास्त खुश होते.